आपण पाहिले असेल बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी मागील अनेक दशकापासून पूजनीय भंते व त्यांच्याबरोबर जो समूह आहे भंतीयांचा त्यांचा त्या ठिकाणी एक सेटल पोझिशन आहे। त्या सेटल पोझिशनच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक आमची बुद्ध संस्कृती, बुद्ध अस्मिता व विपश्यना केंद्र असे आमचे धार्मिक कार्यक्रम चालू असतात व त्याप्रमाणे आमचे धार्मिक संस्कार जपण्याचे प्रयत्न सुरू असतात त्या ठिकाणी। परंतु आपण पाहिले असेल कल्याण लोकसभेमध्ये जर पिंपळेश्वर मंदिराला 4 एकर 25 गुंठे जमीन नाममात्राने धराने दिली जाते आणि त्याचवेळी आमच्या बुद्धभूमी फाउंडेशन या ठिकाणी त्यांना कोणत्या प्रकारची कायदेशीर नोटीस, प्रारंभिक नोटीस न देता त्या ठिकाणी एक बुद्धीची बुद्ध मूर्तींची विटंबना केली जाते, त्याप्रमाणे बुद्ध स्तूपांची तोडफोड केली जाते व भिंतींची आमच्या गैरवर्तन केलं जातं। ही घटना अतिशय निंदनीय असून त्या घटनेचा प्रथमतः आम्ही कल्याण डोंबिवली शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने, त्याचप्रमाणे भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने, भीमशक्ती संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो व यातून आवर्जून एक सांगू इच्छितो, जर आपल्याला आपली बुद्ध संस्कृती अस्मिता टिकवायची असेल तर आपल्याला या आंदोलनामध्ये लोकशाहीच्या मार्गाने सक्रिय सहभाग व्हायचा आहे, बुद्धभूमी वाचवायची, संविधान वाचवायचं आहे व धर्म स्वातंत्र्याची लढाई आपल्याला ताकदीने आणि जोमाने पार पाडायची। तेव्हा तुम्हाला अजून एक ठिकाणी आवर्जून सांगावंसं वाटतं, आपले भारताचे पंतप्रधान, सर्वांचे लाडके पंतप्रधान जे बाहेर गेल्यावर आवर्जून सांगतात मैं भारत की बुद्धभूमी से आया हूं, हे सांगताना ते गौरवाने सांगतात, परंतु आज त्यांच्याच लोकसभेमध्ये आज कल्याणमध्ये आज आमच्या बुद्ध संस्कृतीवर एक प्रकारे बुलडोजर घालून आमची संस्कृती दडपण्याचा प्रयत्न जो झाला त्याचा आम्ही पुन्हा जाहीर निषेध करतो आणि या भाजपा सरकारचा, महाराष्ट्रातील सत्ताधारी सरकारचा आणि त्यांच्या आधिपत्याखाली चाललेल्या ह्या